नमस्कार सर्वांना नमस्कार. मी रोहित बिलारे पुन्हा एकदा तुमच्यासोबत एका आगळ्या वेगळ्या ब्लॉगसोबत. तर माझ्या मागे बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी कुठे आलो आता. तर मित्रांनो, मी आलो आहे पुस्तकांचं गाव भिलार येथे. आणि भिलार हे पुस्तकांबरोबर अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे लाल लाल स्ट्रॉबेरीज. तर माझे बरेच कलिग्स, माझे बरेच मित्र मला विचारत होते की काय करता बाबा तुम्ही या स्ट्रॉबेरीचं, कुठे पाठवता, कशी असते त्याची प्रोसेसिंग. तर म्हणलं आज एक व्हिडिओ बनवून त्यांना सांगावंच की काय नेमकं स्ट्रॉबेरीचे प्रोसेसिंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की स्ट्रॉबेरीचं प्रोसेसिंग कसं केलं जातं, कुठे पाठवली जाते स्ट्रॉबेरीचा लाईफ टाईम काय असतो, स्ट्रॉबेरी कुठून इम्पोर्ट केली जाते, कुठे एक्सपोर्ट केली जाते, ते आज आपण सगळं बघणार आहोत. तर चला चालू करूया आपल्या आजच्या ब्लॉगला. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. चला सुरू करू. मित्रांनो, आता मी बसलोय माझ्या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये. तर आत्ता मी तुम्हाला सगळी स्ट्रॉबेरी लागवडीची प्रोसेस कशी असते ते सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की स्ट्रॉबेरीची रोपं येतात कुठून. तर कॅलिफोर्निया, इटली ह्या देशांकडून ही रोपं इम्पोर्ट केली जातात. थोड्या काळासाठी ती क्वारंटीनमध्ये ठेवली जातात. त्यानंतर ती रोपं पॉलीहाऊसमध्ये ठेवतो. पॉलीहाऊसमध्ये जी रोपं लावतात त्याला फ्रिगो प्लांट्स किंवा मदर प्लांट्स बोलतात. आणि मदर प्लांटला अशा प्रकारचे रनर सुटतात. जवळपास एका मदर प्लांटला 40 ते 50 रनर सुटतात. हे रनर प्लॅस्टिकची पिशवी किंवा मग ग्लासामध्ये लावले जातात आणि ते रोपं पूर्ण तयार झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये लावली जातात. तर ही पूर्ण प्रोसेस आहे स्ट्रॉबेरीच्या लागवडीची. मित्रांनो, आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला एक काळ्या कलरचा पेपर दिसतोय. तर त्याला बोलतात मल्चिंग पेपर. आणि मल्चिंग पेपरचे 2 ते 3 अतिशय महत्त्वाचे फायदे आहेत, ते आता आपण बघू. म्हणजे एक महत्त्वाचा फायदा असा की तो बाष्पीभवन जास्त होऊन देत नाही पाण्याचं, त्यामुळे पाण्याची सेव्हिंग होते. दुसरं एक असं की मल्चिंग पेपर टाकल्यामुळे जास्त गवत येत नाही, त्यामुळे मनुष्यबळ किंवा आपल्याला मेहनत कमी लागते. तिसरं कारण म्हणजे स्ट्रॉबेरीला थोड्याफार प्रमाणात उष्णता लागते आणि ते उष्णता साठवून ठेवण्याचं काम हा मल्चिंग पेपर करतो. असे या मल्चिंग पेपरचे थोडे फायदे आहेत. स्ट्रॉबेरीची लागण ही 2 प्रकारे केली जाते. ते म्हणजे एक सिंगल बेड आणि दुसरा म्हणजे डबल बेड. आता जो आपण समोर बघतोय तो आहे डबल बेड. ह्या डबल बेड म्हणायचं कारण असं, तर आपल्याला इथं बघू शकतो आपण, इथे एक नळी ठिबक सिंचनची आणि इथे एक नळी, म्हणून हा डबल बेड. आणि स्ट्रॉबेरीच्या रोपांमध्ये जवळपास 2 रोपांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असतं, जेणेकरून रोपाची पूर्णपणे वाढ व्हावी. तर मित्रांनो, आता आपण बघूया स्ट्रॉबेरीची तोडणी कशा पद्धतीने केली जाते. एकदा स्ट्रॉबेरीला बहार आला तर 2-2 दिवसाच्या गॅपनंतर स्ट्रॉबेरीची फळं पिकायला सुरुवात होते. तर बघूया, जी पूर्णपणे लाल झाली अशा पद्धतीची फळं ते आपण अशी तोडतो. ह्यालाच प्लकिंगसुद्धा असं म्हणलं जातं. आणि थोडं कॅमेराजवळ घे. स्ट्रॉबेरी आपण पूर्ण ह्याला शिलीट बोलतात आणि शिल्टासकट तोडले. ह्याचं कारण असं की जर विदाऊट शिलीट तोडली तर ते जास्त वेळ टिकत नाही, आणि शिलीट असलं तर ते जास्त वेळ टिकतं. त्यासाठी अशी स्ट्रॉबेरीची तोडणी केली जाते. मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण माल तोडून आणला होता, जसं त्याला आपण प्लकिंग म्हणतो असं सांगितलं. तो माल आपण इथं आणलाय. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला आज रिलायन्सची ऑर्डर आहे, तर मग रिलायन्सचे अशा पद्धतीचे पनेट आहेत, त्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी भरणं, त्याचा पण एक डेमो बघू आपण. अशा पद्धतीचे पनेट आपण भरलेले आहेत. जवळपास 150 पनेटची ऑर्डर आहे आज आपल्याला. तर असे पनेट आपण भरलेत. हे आता आपण तिकडे नेणार. तिकडे गेल्यानंतर काय प्रोसेस असते ते आपण थोड्या वेळाने. मित्रांनो,
जी आपली पनेट होते त्यात इथं बघू शकतो आपण सगळे आपले भरून झाले. जेवढी ऑर्डर आली होती 150 पनेटची ते आपले पनेट भरून झालेत. पण आता ही जी स्ट्रॉबेरी राहिली छोटी किंवा ही, तर ह्याचं होणार काय, तर हा असणार आहे आपला सेकंड पार्ट. तो असणार आहे स्ट्रॉबेरीची प्री प्रोसेसिंग. तर बघूया सेकंड पार्टमध्ये त्याचं नक्की काय. मित्रांनो शेतामधून आणलेला माल ह्या अशा पद्धतीच्या पनेटमध्ये भरला जातो. शेतकऱ्यांनी भरलेला माल इथं आणला जातो आणि इथं माझ्या बाजूला जी प्रोसेस चालली तर आपण क्वालिटी इन्स्पेक्शन बोलू शकतो. माल जर एखादा माल डॅमेज असला, एखादं फळ डॅमेज असलं तर ते बाजूला काढलं जातं, फक्त चांगलाच माल पुढं पाठवला जातो. आता आपण बिग बास्केटच्या कलेक्शन सेंटरपाशी आलो आहे. आता हा जो माल आहे कलेक्ट केला तो आता थोड्या वेळासाठी कूलिंग करतील आणि तो माल जसे ऑर्डर असेल त्या पद्धतीने पाठवला जाईल. जवळपास भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये म्हणा, कोची म्हणा, बँगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या मार्केटमध्ये हा माल इथून डिस्पॅच केला जातो ऑर्डरप्रमाणे. तर आता आपण एक पॅकेजचा नमुना बघूया. आता इथे आपण बघू शकतो की अशा पद्धतीची पॅकिंग आहे आणि इथं आईस पॅक आहे जेणेकरून माल थंड राहील आणि व्यवस्थित सुखरूप जाईल. माल आहे ना 180 ग्रामचा आहे. हा माल माझा चेन्नई, कोचीन, बँगलोरला विदाउट रेफर, मुंबई विदाउट रेफर आणि हैदराबाद विदाउट रेफरमध्ये. चेन्नई आणि कोचीन रेफरमध्ये जातो आणि डेली बेसवरती बँगलोर, हैदराबाद आणि मुंबई जातो. कमीत कमी माझ्याकडे 5 ते 6 कंपन्या आहेत. ऑनलाईन पण आहे आणि याच्या पण ऑफलाईन पण आहे. मित्रांनो आत्तापर्यंत आपण भिलारमधून डिस्पॅच होणारा माल बघितला, जसं की रिलायन्स असेल किंवा मग बिग बाजार, बिग बास्केट यांची ऑर्डर असेल. पण आता आपण भिलारमधला एक मोठा स्ट्रॉबेरीचा हिस्सा तो जातो वाशीच्या APMC मार्केटला. त्याची भरणी कशी असते ते आता आपण बघणार आहोत. स्वतः नितीन भिलारे आपल्याला त्याची माहिती सांगतील. नमस्कार, नितीन भिलारे माझे नाव आहे. आता हा जो माल आम्ही भरत आहे तो APMC मार्केट मुंबईला जातो संध्याकाळी ट्रान्सपोर्टने. तिथे 1 नंबर आणि 2 नंबर असे आम्ही पॅकिंग करत असतो. 1 नंबरचा रेट वेगळा आणि 2 नंबरचा वेगळा, अशी वर्गवारी करून हा माल मुंबईला गेलेला असतो. हे रोजचं दिनक्रम चालू असतं. रोज तोडायची, रोज भरायची, सकाळी ते संध्याकाळी चालू. बरोबर. हा माल प्रीमियम क्वालिटी असा असतो. हा सिलेक्टेड माल मुंबईला वेगळ्या रेटने मुंबईला जातो वाशी मार्केटला. याची बॉक्स वगैरे सर्व वेगळ्या प्रकारचे आहेत. याच्यामध्ये सिलेक्टेडच माल भरायला लागतो. जसा याचा साचा आहे त्यानुसारच ती फळं सिलेक्ट करून त्यात भरायला लागतात.
मित्रांनो, आपण पाहिलं की एका छोट्याशा गावातून ते मोठमोठ्या शहरात आणि शहरांमधल्या मॉलपर्यंत आणि मॉलमधून तुमच्या घरापर्यंत स्ट्रॉबेरी कशी पोचते. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की भिलारमधून तसेच भिलारच्या आजूबाजूच्या गावांमधून महाराष्ट्रातील जवळपास 70% स्ट्रॉबेरी निर्यात होते. तर कसा वाटतोय कंटेंट हे सांगायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. अजून एक आपण ब्लॉग करतोय तो आहे स्ट्रॉबेरीची प्री प्रोसेसिंग. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा मला, म्हणजे आपण तो प्री प्रोसेसिंगचा पण व्हिडिओ पूर्ण करू. आणि लवकरच आपला ट्रेकिंगचा ब्लॉग पण सुद्धा येतोय, त्यामुळं स्टे ट्यून्ड. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला आवडता मराठी यूट्यूब चॅनल रोहित भिलारे ब्लॉग्सला.